नमस्कार सर्वांना, आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज वास्तु सल्ला पाहणार आहोत की आपल्या घरातील आजारपणासाठी किंवा आपल्या घरातील जर एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर यासाठी वास्तु सल्ला कोणता आहे। आपल्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असल्यास किंवा आपल्या घरामध्ये जर सतत आजारपण येत असेल तर वास्तुशास्त्रानुसार जी आरोग्याची किंवा शुभ दिशा आहे ती म्हणजे ईशान्य दिशा आहे। ईशान्य दिशा म्हणजे पूर्व व उत्तर याचा कॉर्नर म्हणजे ईशान्य दिशा आहे। जर आपल्या घरातील ईशान्य दिशा बिघडलीस म्हणजे जर ईशान्य दिशेला जर बिघाड निर्माण झाल्यास किंवा तिथे जर काही एखादा दोष निर्माण झाल्यास म्हणजे सांगायचे म्हणजे जर ईशान्य दिशेला जर आपल्या घरामध्ये टॉयलेट म्हणजे संडास असेल किंवा किचन स्वयंपाकघर तसेच ईशान्य दिशेला पिवळा किंवा काळा कलर म्हणजे ब्लॅक कलर जर ईशान्य दिशेला जर असेल किंवा ईशान्य दिशा जर बिघडलीस तर आपल्या घरामध्ये आजारपण येण्याची शक्यताही असते। त्यामुळे जर आपल्या घरातील ईशान्य दिशा ही बिघडली आहे का नक्की आपण चेक करावे। तसे ईशान्य दिशेला आडगर भंगार किंवा जे अवजड साहित्य आहे ते ईशान्य दिशेला आपल्या घरामध्ये नसावे। ईशान्य दिशा ही मोकळी किंवा स्वच्छ साफ ठेवावी। तसेच आपण आपल्या घरामध्ये नाश्ता करताना किंवा जेवण करताना किंवा रात्री घरामध्ये झोपताना आपण जेवण नाश्ता करताना आपले तोंड हे दक्षिण दिशेला होणार नाही याची काळजी घ्यावी। तसेच घरामध्ये झोपताना आपले पाय हे दक्षिण दिशेला करून कधीही झोपू नये। आपल्या घरातील जर आजारी व्यक्तीची जर औषधे असेल तर औषधे आपण ईशान्य दिशेमध्ये ठेवावे किंवा ईशान्य कोपऱ्याच्या भिंतीवरती किंवा ईशान्य दिशेच्या शेजारी आपण आपल्या घरातील ज्या आजारी व्यक्तीची औषधे ठेवावे। त्यामुळे ते व्यक्ती आजारपणातून लवकर बाहेर येण्यासाठी मदत होते। तसेच आपण आपल्या घरामध्ये पूर्व उत्तर ईशान्य दिशेमध्ये आपण तिथे स्वस्तिक काढावे किंवा तिथे स्वस्तिक ठेवावे, कारण स्वस्तिक हे स्वच्छतेचे किंवा शुभ्रतेचे प्रतीक हे स्वस्तिक मानले गेले आहे। त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण होते। त्यामुळे जर आजारपण असेल तर आजारपणात जर आपल्या घरातून लवकरात लवकर किंवा एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर आजारपणातून बाहेर येण्यासाठी लवकर मदत होते। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार।